सर्वांशी निगडीत म्हणजे आपण सर्वांनी न्यायालयाचा फॉर्म भरलाय. मुंबई उच्च न्यायालयाचा लिपिक असेल, शिपाई असेल, चालक असेल आणि न्यायालयाने ही नोटीस जारी केली. भरपूर या ठिकाणी वातावरणामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अभ्यासावर परिणाम व्हायला लागलेला आहे. ओके, मग हा निर्णय नेमका तुमच्यासाठी चांगला आहे का वाईट आहे, या निर्णयाला कसं बघायचं याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ मित्रांनो घेतलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पॉझिटिव्ह राहा. तुम्ही जर निगेटिव्ह झाला तर मित्रांनो तुम्ही अभ्यास करू शकणार नाही. तुम्हाला त्या परीक्षेबद्दल विशेष अशी आस्था वाटणार नाही. आस्था वाटली नाही की तुमचं मेंटल आणि फिजिकल एकरूप होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही मेंटली आणि फिजिकली एकरूप होणार नाही त्यामुळे तोपर्यंत तुम्ही 100% तुमचं देऊ शकणार नाही. त्यामुळे मेंटली फिजिकली एक व्हा, संपूर्ण झोकून द्या अभ्यासामध्ये, हा सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तत्पूर्वी हायकोर्टची नोटीस पाहण्यापूर्वी आपल्याला एक सांगू इच्छितो की हा फॉर्म भरणारे 2 विद्यार्थी आहेत. एक म्हणजे फुल टाईम अभ्यास करणारे विद्यार्थी आणि दुसरं म्हणजे गृहिणी आणि जॉब करून अभ्यास करणारे. म्हणजे सकाळी 8ला घरातून बाहेर पडतात, संध्याकाळी 6-7 वाजता ते घरी येतात, काही 8 वाजता पण येतात आणि नंतर जेवण केलं की मित्रांनो त्यांना या ठिकाणी दिवसभराचा थकान असते. दिवसभराचे या ठिकाणी कष्ट करून आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्यांच्यामध्ये थकवा जाणवतो आणि ते झोपतात. मग कसा बसा ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून ते काय करतात मित्रांनो. आणि गृहिणीचं तर बोलायलाच नको. सगळं काय घर सांभाळून, लेकरं बाळं सांभाळून, हे सगळं सांभाळून ते इनमिन 1-2 तास अभ्यासाला वेळ काढतात. मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे मित्रांनो, एक आनंदाची बातमी म्हणजे गृहिणी असाल, जॉब करून अभ्यास करणारे असाल किंवा तुम्ही फुल टाईम अभ्यास करणारे असाल तर या दोन्हीसाठी आहे त्याच फी मध्ये मित्रांनो, जे फुल टाईम अभ्यास करतायत त्यांनी हे संपूर्ण डिटेल बॅच आपण काय करायचं, जशी दिली तशी अभ्यासायची आहे. आणि जे जॉब करून अभ्यास करतायत त्यांच्यासाठी मी स्मार्ट नोट्स आणि शॉर्ट नोट्स या ठिकाणी आणत आहे. स्मार्ट बट शॉर्ट नोट्स तुमच्यासाठी काय करत आहे, आणत आहे. तर तुम्ही काय करायचं, जे जॉब करून अभ्यास करतायत आणि जे या ठिकाणी गृहिणी आहेत तर त्यांनी फक्त काय करायचे, यामधल्या प्रश्नपत्रिका करायच्या आहेत. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्या बॅचमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत सगळ्या मिळून. म्हणजे लिपिक असेल, शिपाई असेल, ड्रायव्हर असेल आणि अजून पण त्यामध्ये मी वाढच करत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त काय करायचं, त्यामध्ये आता दुधाची जशी साय असते ती साय तुम्ही करायची, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला तर दोघांना पण आपलं ड्रीम साध्य करायचं आहे. आणि अर्जाची संख्या तर वाढतच आहे. अजून 8 दिवस न्यायालयाने या ठिकाणी भरती वाढवली, त्यामुळे अजून पण या ठिकाणी अर्ज येतच राहणार आहेत 8 दिवसामध्ये. पुढच्या अजून 8 दिवस त्यांनी डेट वाढवलेली आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, फक्त प्रश्नपत्रिका ज्या तुम्हाला देतोय ते करायचं. आणि दुसरं म्हणजे ज्या तुम्हाला शॉर्ट नोट्स देतोय त्याच ताकदीच्या, म्हणजे हे जे काही डिटेलमध्ये पण दिलेलं आहे आपण नोट्स, इतिहास, भूगोल, राज्यघटना हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. मग ते तुम्हाला वाचायला वेळ नाही, त्यामुळे त्याच ताकदीचा गाभा ओके साय त्यावरचं तुम्हाला काय केलेलं आहे, क्वालिटी कंटेंट, फक्त एकही त्यामधली लाईन मिस करायची नाही शॉर्ट नोट्स मधली. ठीक आहे, तर ते तुम्हाला मी काय करतोय, तुमच्या या ठिकाणी अभ्यासामध्ये मदत व्हावी यासाठी तुम्हाला देत आहे. कारण आपल्या ह्या बॅचवरती भरपूर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी विश्वास टाकलेला आहे. कारण म्हणजे आपण तशी मेहनत घेतोय. कालच आपण आपली 116वी प्रश्नपत्रिका लाईव्ह पाहिली युट्यूबला. आज आपली 117वी प्रश्नपत्रिका थोड्याच वेळामध्ये लाईव्ह होते आहे. हे तर कारण आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पाठीमागचा रिझल्ट. हो मित्रांनो, पाठीमागचा जो आपला रिझल्ट आहे तो मी टेलिग्रामवरती सुद्धा टाकलेला आहे. इथं जर आपण बघितलं, न्यायालय भरती 2040 आपली जी 240ची जी बॅच आहे तर त्या बॅचमधले जे रिझल्ट आहे, जसं की इथं जर आपण बघितलं की सर माझं सिलेक्शन झालं, आपल्या स्टडी मटेरियलमुळं या ठिकाणी याची खूप मदत झाली, थँक्यू. ओके, आणि या ठिकाणी जे असे विद्यार्थी स्क्रीनशॉट पाठवतात, जसं पाठीमागच्या भरतीमधले हे विद्यार्थी आहेत मित्रांनो, आणि या विद्यार्थ्यांनी या पद्धतीने सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी काय झालं, एक्झाम पास झाले. म्हणजे तुमची तर मेहनत आहेच, परंतु हे फायनल लिस्टमध्ये ज्या पद्धतीने मित्रांनो आपल्या स्टडी मटेरियलने मदत केली तुम्हाला क्वालिटी कंटेंट पुरवून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपल्या एक्झाम वरती विश्वास आहे. जसे की राजू यांचं या ठिकाणी थँक्यू सो मच सर लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे. या पद्धतीने विद्यार्थ्यांची ज्या पद्धतीने मित्रांनो यादीमध्ये नाव येत आहेत, यामुळे विद्यार्थी काय करत आहेत, विश्वास ठेवत आहेत आपल्यावरती. आणि या विश्वासला कुठेही आपण या ठिकाणी तडा जाऊ देत नाही, जाऊ देणार नाही. गेल्या वर्षी पण ज्या पद्धतीने तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं त्या पद्धतीने याही वर्षी तुमचं सिलेक्शन होणार, हा विश्वास मी तुम्हाला देत आहे. मार्केटमध्ये एवढ्या महागड्या बॅच असताना आम्ही ही फी मुद्दा म्हणून कंट्रोल का केलेली आहे, प्रत्येक तळागाळातला विद्यार्थी यामध्ये जॉईन झाला पाहिजे क्वालिटी कंटेंटसाठी, प्रत्येक, जेणेकरून त्याचं कुठंही दिशा भरकटली नाही पाहिजे. शेवटच्या दिवसामध्ये क्वालिटी कंटेंट वाचून त्याची मेहनत काय कामी आली पाहिजे आणि फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे. तर अजून जर तुम्ही ही बॅच घेतली नसेल, अजूनही मित्रांनो तीच ऑफर आहे. फक्त काय करायचं, 7248930176 या नंबरला 240 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. शॉर्ट नोट्स भेटतील, डिटेल्स नोट भेटतील, व्हिडिओ लेक्चर भेटतील आणि प्रश्नपत्रिका सगळ्या भेटतील. हे तुम्ही या ठिकाणी, आणि ह्या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याचे झेरॉक्स काढू शकता, सगळं काही तुम्ही करू शकता. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल या नंबरला कॉल देखील करू शकता. तुम्ही म्हणाल सर तुम्ही खूप जास्त या ठिकाणी आमचा वेळ यामध्ये घेतला, परंतु हे सांगणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण एवढ्या कमी फी मध्ये जर एवढं क्वालिटी कंटेंट तुम्हाला भेटत असेल तर तुम्हाला भरकटायला मित्रांनो कुठे चान्सच राहिला नाही पाहिजे.
या व्हिडिओचा उद्देश म्हणजे तारीख वाढली हा सांगणं बिलकुल पण नाही. तारीख वाढली हे तर तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या एक्झाम ऑडीच्या कळालंच आहे. व्हिडिओच्या अगोदरच कळालं की तारीख वाढली 8 तारखेपर्यंत 8 तारीख म्हणजे 8 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत याची तारीख वाढली. ठीक आहे. ही न्यायालयाची नोटीस सांगणं हा याचा बिलकुल उद्देश नाही मित्रांनो. ठीक आहे. ही नोटीस तर तुम्ही या ठिकाणी न्यायालयाची टेलिग्रामवर पण पाहिलेली आहे. याचा उद्देश असा आहे की या नोटीसमधून निगेटिव्हिटी खूप वाढलेली आहे की बाबा का वाढवली असेल. ठीक आहे. याची जी एक्सटेंड तारीख केलेली आहे, मग शिपाई असेल, हमाल असेल, लिपिक असेल, ड्रायव्हर सगळ्यांचीच ही जी काय 2300 जागांची जी भरती आहे. ठीक आहे. 2300 जागांची जी भरती आहे, बॉम्बे हायकोर्टने काय केलं, पुन्हा 16 तारखेपर्यंत 16 जानेवारीपर्यंत या ठिकाणी वाढवली. 7वी पासवरून एवढ्या सगळ्या जागा आहेत. मग हा महत्त्वाचं कारण ह्या व्हिडिओचं आहे की याचे मागचं खरं कारण का आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं आता पाठीमागच्या 2 दिवसामध्ये जसे की एक अगोदर जवळपास या ठिकाणी 90,000पर्यंत फॉर्म होते. डायरेक्ट या ठिकाणी शेवटच्या 2 दिवसामध्ये शिपाईचे डायरेक्ट या ठिकाणी 1,90,000 क्रॉस केले. ठीक आहे. जवळपास 2 लाखापर्यंत गेले. म्हणजे 1 लाख 2 दिवसामध्ये फॉर्म वाढले. असं काहीतरी अंदाज आपल्याला सापडला होता. मग आता हे जर 8 दिवस या ठिकाणी वाढवली, तारीख जर 8 दिवस वाढवली, तर आता हे फॉर्म अजून 2 लाखापर्यंत वाढतील. म्हणजे किती या ठिकाणी मग हे स्पर्धा बाजूला राहिली. स्पर्धा वाढेल हे विद्यार्थ्याच्या मनामध्ये आलं नाही. विद्यार्थ्याच्या मनामध्ये हे आलं की या ठिकाणी आता समजा 1 लाख फॉर्म वाढले. ठीक आहे. किती फॉर्म वाढले मित्रांनो, समजा 1 लाख फॉर्म वाढले. ठीक आहे. तर या ठिकाणी ₹1000 फी, किती प्रत्येक फॉर्मला ₹1000 फी. तर न्यायालयाला पैसे झाले किती, मग न्यायालयाने हे सगळं काय केलं, ते पैशासाठीच केलं असं बऱ्याच जणाला. मग त्यातून पण आता न्यायालयाला पैसे भेटले हे विद्यार्थ्यांना टेन्शन नाही. न्यायालयाला पैसे भेटले असू द्या, सरकारला पैसे भेटले, यामध्ये पण काय प्रॉब्लेम नाही. विद्यार्थ्यांना पुढचा मानसिक ताण असा आला की जर न्यायालय एवढं पैशाला हापापल्यावनी करायला लागला असेल, असं जर करत असेल पैशासाठी आणि हापापल्यावनी करत असेल, तर मग ही भरती पारदर्शक होईल का. हा महत्त्वाचा म्हणजे ही भरती पारदर्शक होईल का, हा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ताण आला. ठीक आहे. जर न्यायालयच असं पैशासाठी करायला लागला असेल, हे कारण पैशासाठीच असेल, तर मग हे भरती पण पैसे भरून होईल का, हा महत्त्वाचा गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आली. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, मी विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये असतो. दररोज मला 100 फोन विद्यार्थ्यांचे येतात आणि ह्या भरतीच्या ज्या टेक्निकल प्रॉब्लेम येत होते मागच्या 2 दिवसामध्ये, न्यायालयाने वाढवून तारीख पाठीमागे 1 दिवसाची वाढवली होती आपल्याला माहिती, फक्त 1 दिवसाची. आणि ते 1 दिवसामध्ये काहीच होणार नव्हतं. कारण विद्यार्थ्याचं पेमेंटच होत नव्हतं मित्रांनो. सगळं काही प्रोसेस व्हायची, विद्यार्थी पेमेंट पैसे अडकत होता. कोणाचं पेमेंट कट होत होतं, परंतु त्यांना या ठिकाणी त्याची सक्सेस झाल्याचं या ठिकाणी रिसिप्टच भेटत नव्हती. पुढं या ठिकाणी काहीच अचानकच ती स्क्रीन ब्लँक होत होती. सगळे काही प्रॉब्लेम या ठिकाणी येत होते आणि सगळ्यांना या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये फॉर्म भरायचे होते. तर हे 1 दिवसामध्ये शक्य नव्हतं. हा प्युअर टेक्निकल प्रॉब्लेम येत होता मित्रांनो. सर्व्हरला लोड येत होता आणि त्या कारणामुळं मग मी विद्यार्थ्यांना सांगायचो की काय करा, तर न्यायालयाला मेल करा. सगळ्यांनी जर मेल केले तरच न्यायालय याच्यावरती तोडगा काढेल. न्यायालयाला समजून जाईल की बाबा अजून हजारो विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी आहेत. मग हे आपल्या विद्यार्थ्यांनी, तमाम विद्यार्थ्यांनी न्यायालयाला वारंवार सूचना देऊन न्यायालयाच्या या ठिकाणी डोक्यामध्ये आणून दिलं की बाबा आम्ही फॉर्म भरायचे राहिलेलो आहे. मग आता ते फॉर्म भरायचे का राहिले, एवढे दिवस झोपले होते का, काय होते का, तो प्रश्न वेगळा आहे. आपल्याला त्यामध्ये शिरायचं नाही. काही वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतात मित्रांनो. आपल्याला वाटतं की ₹1000 नसतात का ह्यांच्याकडे, ओके, फॉर्म भरण्यासाठी. काही प्रॉब्लेम असतात. आता आपल्याला ती परिस्थिती ओढावल्याशिवाय प्रत्येकाला ते समजत नसतं. ठीक आहे. तर हे विद्यार्थी या ठिकाणी काय होते मित्रांनो, बाकी होते आणि केवळ या टेक्निकल प्रॉब्लेम येत होता म्हणून न्यायालयाने ही तारीख वाढवलेली आहे. असं नाही की आता ह्याच्यामध्ये अगदी 2-3 लाख फॉर्म वाढतील, असं बिलकुल नाही. ठीक आहे. तर सगळ्यांनी पॉझिटिव्ह घ्या. असं मनामध्ये आणू नका की न्यायालय पण पैशाला हापापलेलं आहे, मग आता आमचं कसं व्हायचं, मग आम्ही तर फॉर्म भरला, न्यायालय तर तारीख वाढवतच चाललेलं आहे, याची परीक्षा कधी व्हायची, काय व्हायची. मित्रांनो, न्यायालयाची साईड बाय साईड परीक्षेची तयारी चालू आहे. ठीक आहे. साईड बाय साईड न्यायालयाची परीक्षेची तारीख या ठिकाणी देणं, ते सगळं टेंडर काढणं, कोणाला द्यायचं कोणाला नाही. आता कधी ना भूतो ना भविष्य न्यायालयाने ₹1000 फी पहिल्यांदाच या ठिकाणी ठेवलेली आहे. यापूर्वी फक्त ₹25 फी ठेवत होतं. सिलेक्शन झाल्यानंतर मग ₹400 मागत होतं. ही वेगळीच प्रोसेस होती. पण इतिहासामध्ये त्यांनी पहिल्यांदाच ₹1000 फी ठेवली. त्यामुळं लिस्ट लावणं म्हणजे केवळ इम्पॉसिबल मला तरी वाटत आहे. ₹1000 घेऊन जर त्यांना बाद करत असेल तर हे म्हणजे अगदी अन्यायकारक आहे आणि मला नाही वाटत आपलं भारतीय न्यायालय असं करू शकतं. ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे शॉर्टलिस्ट लावण्याचा प्रश्न मला तरी दूर या ठिकाणी योग्य वाटत नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अभ्यास आतापासून चालू ठेवा. ठीक आहे. ₹1000 घेऊन शॉर्टलिस्ट कसं काय लावू शकतं न्यायालय, ते शक्यच नाही. म्हणजे न्यायालयाला एवढा तरी मित्रांनो या ठिकाणी जाणीव आहे.
आणि त्याला जर शॉर्टलिस्ट लावायची असती तर ₹25 घेतले असते. यापूर्वी ते ₹25 घेत होतं आणि सिलेक्ट झाल्यानंतर ₹400 घेत होतं. परंतु आता ₹1000 घेतलंय म्हणजे तुमची शॉर्टलिस्ट लागणार नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. मनामधून काढून टाका की न्यायालय पैशाला हापापलेलं आहे. मग त्यांना जर अजून 1,00,000 फॉर्म आले तर 1,00,000 गुणुले 1,000 किती होतील? मग न्यायालयाकडे पैसे येतंय, न्यायालयाला लालच वाटली म्हणून न्यायालयाने हे सगळं वाढवलं, तर हे डोक्यामधून काढून टाका. रिअली टेक्निकल प्रॉब्लेम येत होता. मी विद्यार्थ्याच्या संपर्कात होतो. अजूनही विद्यार्थ्याचे मित्रांनो कधीही फोन येत आहेत की असा प्रॉब्लेम येतोय, तसा प्रॉब्लेम येतोय आणि त्याच्याकडे आपल्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीकडे काहीच सोल्युशन नसतं. त्याचं सोल्युशन फक्त न्यायालयाकडे असतं. कारण सर्व्हरला लोड आल्यानंतर कोणीच काही करू शकत नाही. एकच पर्याय असतो, तो म्हणजे डेट वाढवणे, जेणेकरून विद्यार्थी काय करतील, वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये फॉर्म भरतील. ठीक आहे, कोणी सकाळी भरेल, कोणी दुपारी भरेल, कोणी संध्याकाळी भरेल, कोणी पहाटे भरेल, असे वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये ते मग पांगतात. त्यामुळं ही डेट वाढवलेली आहे. मनामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी आणू नका. आपला अभ्यास टू द पॉईंट कंटिन्यू राहू द्या. मी तुमच्यासोबत आहे. यूट्यूबला पण भरपूर फ्री लेक्चर घेतलेले आहेत, ते पण बघत राहा. प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्रामला भरपूर मोफत PDF टाकलेले आहेत, ते सुद्धा पहा. एक्झाममध्ये टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अजून तुम्हाला काही वाटलं मला सजेशन कळवा. मी तुमच्यासाठी जे काही लागेल तुमचं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्यासाठी ते मी तुम्हाला पॉईंट सगळं देणार आहे. फक्त सिलेक्शन झालं की अशी मला लिस्ट पाठवायची. कारण बाजारामध्ये आता बघा एवढ्या हजारो रुपयाच्या फी आहेत. आपण एवढ्या कमी फीमध्ये या ठिकाणी देतोय कंटेंट. जसं की या ठिकाणी प्रिया यांनी पाठीमागं जर बघितलं सर, माझं पिऊन अहमदनगर यामध्ये लिस्टमध्ये नाव आलं आणि या ठिकाणी एक्झामवाडी क्लासनी सर तुम्ही खूप मेहनत घेतली. ओके, म्हणजे असं जरी म्हटलं तरी आपल्याला या ठिकाणी बरं वाटतं. कारण आपण हजारो रुपयाचं कंटेंट अगदी ₹200 देतो. याच्या मागचा एकच हेतू असतो की गरीबातल्या गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी सुद्धा क्वालिटी कंटेंट वाचावा, मेहनत घ्यावी आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं, एवढंच यामागचा उद्देश असतो. नाहीतर मी पण याला ₹1000-2000 फी ठेवू शकलो असतो. सर तुमच्या नोट्सने भरपूर मदत झाली आणि नागपूर डिस्ट्रिक्टमधून माझं रिटर्न क्लिअर झालं. लिपिक पदासाठी मित्रांनो शीतल बोरकर यांचं पाठीमागं सिलेक्शन झालं. म्हणजे हे न्यायालय भरतीमध्ये आपण अगदी पारंगत आहोत. कुठलाही मनामध्ये डाऊट आणू नका. फी कमी आहे, बऱ्याच जणांना वाटतं की फी जास्त म्हणजेच या ठिकाणी क्वालिटी कंटेंट, असं नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये फीचा आणि क्वालिटी कंटेंटचा काही संबंध नाही. ऑलरेडी आपल्याला मित्रांनो दिग्गजांनी दाखवून दिलेला आहे आपल्या देशातल्या. त्यामुळे त्याचा मनामध्ये संबंध आणू नका. जसं की इथं कित्येक या ठिकाणी जर आपण बघितलं, पवार यांचं आपण बघू शकता या ठिकाणी स्क्रीन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, रोल नंबर वगैरे. सर आपण दिलेल्या नोट्समधूनच सगळं आलं होतं. खूप खूप उपयुक्त ठरले, धन्यवाद सर. परेश पवार यांचं या ठिकाणी असे कित्येक या ठिकाणी अभिप्राय या ठिकाणी आपल्याला दाखवता येतात. सर माझं पण सिलेक्शन झालं, तन्वी यांचा मेसेज आहे. ओके, तर आपण सुद्धा मित्रांनो कुठेही भरकटू नका. भले तुम्ही फुल टाईम अभ्यास करणारे असला तर आपली डिटेल बॅच तुमच्यासाठी आहे फक्त 240 मध्येच. आणि तुम्ही गृहिणी असाल, कमी वेळ भेटतोय तुम्हाला, तर तुम्हाला अगदी गाभा साय दुधावरची तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. असे काही संसार करून जॉब करत आहेत मित्रांनो, सगळं घर सांभाळून या ठिकाणी जॉब करून परत या ठिकाणी अभ्यासावरती वेळ काढत आहेत. कारण त्यांना प्रायव्हेटमधून गव्हर्नमेंटमध्ये यायचं आहे, त्यांचं ड्रीम आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्या वेळेचा विचार करून शॉर्ट आणि स्मार्ट नोट्स तुम्हाला यामध्येच देतो आहे. त्यामुळे काही ताण घेऊ नका. सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी कमी फीमध्ये, जेणेकरून प्रत्येक सामान्यातला सामान्य विद्यार्थी जॉईन होऊ शकेल. तर लक्षात असू द्या की ही फी जास्त दिवस मित्रांनो राहणार नाही. मर्यादित काळासाठी ही फी आहे. कधीही कोणत्याही क्षणी ही फी 999 होईल. त्यामुळं फी वाढण्याची वाट बघू नका. तुम्ही जेवढी वाट बघाल तेवढा तुमचा पण अभ्यासामध्ये मित्रांनो या ठिकाणी लॉस होत आहे. कारण तेवढा उशिरा तुम्ही सुरुवात करताय. त्यामुळे जेवढी लवकरात लवकर तुम्हाला सुरुवात करता येईल, ते पण क्वालिटी कंटेंट सोबत, तर या ठिकाणी तुम्ही तेवढी लवकरात लवकर सुरुवात करा, जेणेकरून तुम्ही याच्यापर्यंत तेवढंच या ठिकाणी मित्रांनो शुअरिटीने पोहोचू शकाल. तर इथं थांबूया. काही विचारायचं असेल तर जो आपला नंबर आहे त्यावरती कॉल करा, 72 48 93 0176. फक्त उगीच असं सहज कॉल करायचा म्हणून करू नका, कारण दिवसभर खूप सारे कॉल येत असतात मित्रांनो. त्यामुळे त्याचं पण तुम्ही थोडीशी जाणीव ठेवा. खूपच जेन्युइन काहीतरी या ठिकाणी विचारायचं असेल, ओके, तरच या ठिकाणी तुम्ही काय करा, कॉल करा 72 48 93 0176. बाकी ॲडमिशन कसं घ्यायचं ते तर तुम्हाला माहिती आहे. तरी पण काही विचारा वाटलं तर या नंबरला बिंदास कॉल करा. धन्यवाद.